गोरख सांगळे या ऑफिशियल युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक असं स्वागत. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण खूप असे व्हिडिओ पाहिले असतील आणि प्रत्येक बापाला वाटतं की आपण शेती करतोय, आपल्या मुलांनी शेती केली पाहिजे. सर एखाद्याचे वडील जर डॉक्टर असेल तर डॉक्टरांना वाटतं की आपला मुलगा डॉक्टरच व्हावा. म्हणजे सारासरी अशी म्हणजे ह्या ज्या गोष्टी चाललेल्या आहेत ना सर्व आपल्या एकाशी धरून अपेक्षेशी धरून चाललेले आहेत. तर मित्रांनो, आज एक असं व्यक्तिमत्वाची आपण ओळख करून घेणार आहे की ते स्वतः एका पेशाने राहता या ठिकाणी ॲडव्होकेट आहेत, पण आपल्या मुलाची स्वप्न मुलाची काय आहेत तो मुलगा ठरविल आणि त्याला कोणत्या क्षेत्रामध्ये उतरायचं तो तुम्हाला व्हिडिओ नंतर तर आपल्याला पाहायला भेटणार. सर्वप्रथम आपण सरांची ओळख करून घेऊया. सर, आपलं संपूर्ण नाव सांगा. मी ॲडव्होकेट स्वपन काका गोरे, राहता तालुका राहता, जिल्हा अहिल्यानगर. ओके सर. तर सर, आपण ॲडव्होकेट या क्षेत्रामध्ये खूप सुंदर असं कार्य करतात. मी तर आज पाहिल्याचं काही विषय नाही तो, पण आपल्याला का असं वाटलं की आपल्या मुलांनी थोडं क्रिकेट या क्षेत्रामध्ये? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही लहान असताना आम्ही भरपूर खेळलो. विशेषतः सुविधा नसताना पण आम्ही त्या सगळ्या आमच्या पातळीवर घरच्यांच्या सहकार्याने उपलब्ध करून खेळलो. आणि आज सगळं उपलब्ध असताना मुलं मोबाईल या बाकीच्या भानगडी टी व्हीमध्ये ज्यादा मग्न आहेत आणि त्या पटीमध्ये शरीरयष्टी मुलांची राहिली नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं शिक्षणाबरोबर ह्या गोष्टी असल्या म्हणजे शरीर आणि मन हे दोन्ही पण गोष्टी चांगल्या पाहिजे. आणि शरीरासाठी व्यायाम खेळ हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळं सुरुवातीपासूनच मी मुलाला खेळामध्येच त्याला रुची पण होती आणि खेळामध्ये त्याला टाकलं पाहिजे असं मला सुरुवातीपासून वाटायचं. कारण की आपली जडणघडण जशी खेळातून झाली आणि त्याच्यातून आपण व्यावसायिक झालो, शेती करतोय, तर मुलं पण त्याच पद्धतीने घडले पाहिजे. केवळ शाळेतून या गोष्टी शक्य होणार नाही असा माझा ठाम विश्वास आहे. जर मित्रांनो खरं विचार केला तर आज सरांच्या पाठिंब्यामुळेच खरं तर आपला एक मुलगा उत्कृष्ट क्रिकेटर होण्याच्या मार्गावरती आहे. आपण त्याच्या आता क्रिकेट तर पाहणारच आहोत, पण एका बापाचं सुद्धा स्वप्न आहे की आपल्या मुलांनी आपल्या चांगल्या कार्यामध्ये हातभार लावा. मी त्याला पाहिजे त्या गोष्टीमध्ये आपण पाठिंबा देऊ. तर माझ्याबरोबर आणखीन एक व्यक्तिमत्व या ठिकाणचं आहे, तर आपण सरांच्या अगोदर ओळख करून घेऊया आणि ते सर्व सांगतील माहिती आपल्याला, ते आपण ऐकून घेऊया. सर नमस्कार. आपला परिचय द्या सर. मी मनमोहन टंक, राहणार अहिल्यानगर. मी MD क्रिकेट अकॅडमीचा हेड कोच आहे. अकॅडमी आपली 7 वर्षापासून रनिंग आहे. हा आपल्या अकॅडमीचा 7वा वर्ष आहे. तर आपल्याकडं रेग्युलरली सर 50 ते 100 पोरं रेग्युलर बॅचमध्ये राहतात. त्यात आपले कमीत कमी 20 ते 25 पोरं डिस्ट्रिक्ट लेवलला रिप्रेझेंट केलं आहे. 3 ते 4 पोरं आपले असे आहेत की बाबा ते युनिव्हर्सिटी लेवलला खेळलेले. आणि आम्ही आता ही तयारीत आहे की आमचे पोरं आता डिस्ट्रिक्ट लेवलपासून स्टेट लेवलला कसे जातील. अरे वा. हो, तर सुरुवातीला आपल्याकडे एवढा बॅकअप नव्हता की जसं ग्रामीण भागातून जे पोरं येतं यांना एवढं ऑपॉर्च्युनिटी भेटत नाही. तर आपलं एक टार्गेट होता की बाबा ह्या पोरांसाठी आपण काहीतरी एक असं ऑपॉर्च्युनिटी असं क्रिएट करावा की इकडचे पोरं बी बाहेर जाऊन खेळावा. बरोबर. जे सिटीच्या पोरांना ऑपॉर्च्युनिटी भेटते ते आपले पोरांना का भेटत नाही, ह्या गोष्टीवर आपण लक्ष दिलं आणि ह्या पोरांसाठी आपण अकॅडमी चालू केली आणि भरपूर पोरांनी आपली आतापर्यंत साथ दिली. आता अजून हळूहळू स्टेप बाय स्टेप जसं जसं क्रिकेट ग्रो करतंय ग्रामीण भागातले पोरं बी आपल्याला सपोर्ट करताय आणि वरती हाय लेवलला खेळत आहे. सर, तर काही जणांचं असं म्हणणं आहे क्रिकेट हा शहरी मुलांना खेळायचा असतो किंवा पुणे मुंबई सारखं या ठिकाणी खरं क्रिकेटर तयार होतात, खेडेगावामध्ये आपल्या छोट्याशा गावामध्ये क्रिकेटर तयार होत नाही. पण या गोष्टीला काय कारण बरं सर? असं प्रत्येकाचा दृष्टिकोन त्या ठिकाणी आहे. बरोबर. या गोष्टीला काय कारण बरं सर? सर, कारण एकच आहे की आपल्या इकडचा जो ग्रामीण भागातला माणूस आहे यांनी कधी ते लेवल पाहिलीच नाही. बरोबर. इथं काही ऑपॉर्च्युनिटी त्यांना भेटली नाही, तर त्यामुळे काय झालं की जे सिटीमध्ये ऑपॉर्च्युनिटी त्यांना ती ऑपॉर्च्युनिटी भेटली ते पुढे निघत गेली. इकडे ऑपॉर्च्युनिटी भेटलीच नाही. इथं फक्त सर काय होतं, जे शेतकरी कुटुंब इकडं तर तो पण मुलाला शेती करण्याच्या याच्यातच टाकतो. म्हणजे बापाला वाटतं आपल्या पाठीमागे आपल्या शेतीचं वर्ष आपल्या मुलाने सांभाळायचं. त्याच्यामुळे काय होतं सर, आणि सर आपल्याकडे पहिले ऑपॉर्च्युनिटी नव्हती, अकॅडमीज नव्हत्या. पहिले एवढं काही नव्हतं. आता ग्रो झालंय, भरपूर अकॅडमीज आता ग्रामीण भागात पण आले आणि आता पोरं रिझल्ट पण देतात, वरच्या पातळीवर खेळता बी. अरे वा. तर मित्रांनो, जर विचार केला तर सरांचं आणि या सरांचं बोलणं ऐकून खूप मनाला बरं वाटलं की आपल्या मुलाने सुद्धा काहीतरी वेगळ्या क्षेत्रामध्ये कामगिरी करावा आणि ते मुलाचं कुतूहल, मुलाचा मोठेपणा आपण आपल्या डोळ्यांनी पाहावा. आमचा एक वेदांत आयर म्हणून मुलगा आहे. ओके, या ना, समोर या. वेदांत इकडे आहे. सगळे या. आता सर बघा, सर यांचा परिचय करून द्या. हा 10th ला आहे, 10वी ला आहे. हा, आणि त्याला तो अबो 90 सिक्युअर करतो मला. म्हणजे अरे 90 बापरे. शाळेमध्ये बी. शाळेत पण म्हणजे शाळेमध्ये सुद्धा 90% प्लस. हा, आणि खेळात पण तो म्हणजे फार कमी कालावधीमध्ये त्याने फार छान खेळून राहिला.
वा. म्हणजे बघा balance करून मित्रांनो, चालू. हा. आता बरं झालं सर आपण हा विषय घेतला मध्येच बरं का. जर विचार केला जो मुलगा अभ्यासात हुशार असतो ना सर तो खेळात कमी असतो. हा तुमचा पण अनुभव असेल. बरोबर. आता तुम्ही माझ्यापेक्षा वयाने मोठ्या सरांचा तर नक्कीच अनुभव असेल. आणि जे मुलं खेळात हुशार आहे त्यांना अभ्यासातलं काय म्हणजे बरोबर. ताठाऊ पास आहेत. बरोबर. आणि काय नाव याचं वेदांत वेदांत. बघा वेदांत आता कितीला आहे तो दादा? 10वीला गेलाय पहा. असं एकमेव आपल्याला उदाहरण पाहायला भेटेल. 10वीला गेलाय, 9वी मध्ये सुद्धा 90% प्लस आणि इथे सुद्धा एकच नंबर आहे. तर सर्वांनी तुझ्या टाळ्या वाजून कौतुक करणं गरजेचं आहे. दादाचा परिचय तुझा? माझं नाव सायराज गोरे, साईराज गोरे. मी पण 10वीला गेलो. वा वा. दादाचं नाव? अर्णव सोनवणे. कितीला गेला आता? ओके. तर मित्रांनो आपण सर्वांचा आता परिचय करून घेतला. तर आता खरं तर मैदानात उतरूया, पाहूया कसं आहे. नुसतं बोलण्यापेक्षा आहे ना पाहण्याला खूप मोठी किंमत आहे. तर सर मनापासून सर्वांचे एकदा धन्यवाद. तर मित्रांनो हा व्हिडिओ असाच पुढे पहा की मुलं कसे क्रिकेटमध्ये ऍक्टिव्ह आहेत. ओके. रामकृष्ण हरी. तर मित्रांनो MD क्रिकेट अकॅडमीचे सर्व मनमोहन डंक सर. तर सर या ठिकाणचं सर्व कामकाज पाहतात आणि त्यांच्याबरोबर आणखीन एक त्यांचा पार्टनर आहे तो बाहेर गेल्यामुळे सर सर्व कामकाज पाहतात. सर तर खरं या ठिकाणी जर आपण चांगल्या क्रिकेट म्हणजे मैदानामध्ये जर गेलो तर सर्व नियम वगैरे पाळतो. तसं तुम्ही या ठिकाणी पण तेच नियम पाळता का? Yes, sir. सगळे नियम प्रॉपर प्रोफेशनल वेने पाळले जातात. अकॅडमी तसंच पोराला ट्रेन केलं जातं छोट्या वयापासून. हा. तर आता हे जे आपण ठिकाण मित्रांनो पाहता हा आहे लोणी प्रवरा नगरचा लोणीचा परिसर आहे. आणि या छोट्या परिसरामध्ये सुद्धा खूप सुंदर अशा अकॅडमीचं काम सरांनी एकदम सेफ्टी गार्ड म्हणा जो काही सेटअप असतो संपूर्ण रात्रीचे आता 8:30 ते 9 वाजलेले संपूर्ण एकदम सेटअप खतरनाक लावले. वा. नुसतं बोलण्यातच नाही अगदी मुलं खेळण्यात सुद्धा एकदम एक्सपर्ट आहेत. आपण समोर पाहू शकताय. या ठिकाणी साईराज गोरे बॅटिंग करत आहेत आणि स्वतः डंक सर या ठिकाणी बॉलचं नेतृत्व करीत आहेत. आणि खरं तर आपली मुलं कशी घडावं ही आपल्या हातात आहे बुवा. आपली मुलं कशी घडली पाहिजे बुवा. बॅटिंग कोण करत आहे? आता सर वेदांत तायर नावाचा बॅट्समन आहे. ओके ओके. तो बॅटिंग करतोय. राईट आहे. वेल डन. अरे वा. मित्रांनो पहा वेदांत 10वीला गेलेला आहे आणि शाळेमध्ये 90% प्लस मार्क आहेत 9वीला. आणि क्रिकेटमध्ये पण पहा त्याची बॅटिंग. वा वेल डन. सरळ घे बॅट सरळ. आडवी आली. सरळ बॅट नाही टाक. शॉट गुड शॉट. वा वेल डन. व्हेरी गुड. सर एक द्या अजून. तर मित्रांनो आपण पाहिले आता कसं काय क्रिकेट टीम आहे. क्रिकेट टीम म्हणण्यापेक्षा खरं तर सरांचं इतकं लक्ष आहे मुलांवरती प्रॉपर लक्ष येतं. मुलं 4-5च मुलं आहेत पण सरांचं इतकं प्रॉपर लक्ष आहे की आपल्या मुलांनी कशी बॅटिंग केली पाहिजे कशी बॉलिंग केली पाहिजे क्रिकेट कसं खेळलं पाहिजे या ठिकाणी खरं तर डंग सर खूप सुंदर अशा मार्गदर्शन करतात. तर सर आपण जी मुलाखत दिली आपल्या मुलांनी जे बॅटिंगचं प्रदर्शन केलं त्याबद्दल मी गौरव सांगळे आपला मनापासून आभार मानत आहे. धन्यवाद. रामकृष्ण हरी. रामकृष्ण.